एकत्र बसलेले आहेत। मात्र आता नक्की पक्षश्रेष्ठी या उमेदवारांच्या बाबतीमध्ये काय निर्णय घेतात। विधान परिषदेची ही महत्त्वाची निवडणूक, विधान परिषदेची ही जागा महायुतीनं राष्ट्रवादीकरता जरी सोडलेली असली तरी आता नक्की उमेदवारीबाबत काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। राष्ट्रवादीकडून विक्रम काकडे की सुनील टिंगरे उमेदवार असणार आहेत तर ते थोड्या वेळामध्येच स्पष्ट होईल। राष्ट्रवादीचे जे जुने निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांनी काकडेंच्या नावाला विरोध केला आहे, मात्र विक्रम काकडे यांच्या नावावरतीच शिक्कामोर्तब होईल अशा पद्धतीची चर्चा सध्या पुण्यात सुरू आहे। विक्रम काकडे आणि सुनील टिंगरे या दोघांमध्ये एक स्पर्धा या निवडणुकीच्या निमित्तानं पाहायला मिळते। जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्याला मदत करणार, पाठिंबा देणार की नवीन आत्ता प्रवेश घेतलेल्या उमेदवाराच्या गळ्यात उमेदवाराची माळ घालणार हे आता थोड्या वेळामध्येच स्पष्ट होईल। एकीकडे जसं आत्ता आमच्या प्रतिनिधीने म्हटलं त्या पद्धतीनं विक्रम काकडे हे पार्थ पवार आणि जय पवार यांच्या अत्यंत निकटवर्तीय असल्याचं म्हटलं जात आहे। त्यांच्याच उपस्थितीमध्ये थोड्याच वेळापूर्वी काकडे पिता पुत्रांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला, त्यामुळे आता राष्ट्रवादीमध्ये नक्की काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। आणि दुसरा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा, भाजपा ही आपलं त्या ठिकाणचं वर्चस्व राखण्यात यश मिळवते। मीडियानं केलेलं आहे, बाकी सगळं व्यवस्थित चालू आहे। दोघंही जण भरणार आहेत का? दोघंही भरणार आहेत का? काय माहिती एपी फॉर्म दिलेला आहे का? तुमचे आशीर्वाद घेतले जातात विक्रम काकडे? काय अजून राजीनामा येतील आणि पक्षाचं नेतृत्व काय त्यावेळेस आणखीन राजीनामा वाढत गेले तर मला काही माहिती नाही, मी आता जस्ट आलो आहे। माहिती सुनील टिंगरे देखील उमेदवारी अर्ज दाखल मला खरं माहिती नाही। सत्र वाढत राहिलं तर निर्णय बदलेल का? काय दादा नाराजी मोठ्या प्रमाणात नाही हो, पक्षात असं काय नाराजी नाही, दिसते। असं काय नाही। दोन एपी फॉर्म भरण्यात आले। हे बघा, पक्ष नेतृत्व ऐका, पक्ष नेतृत्व खंबीर आहे, योग्य निर्णय होईल, काही काळजी नाही। शेवटच्या क्षणापर्यंत मी सुद्धा पक्ष प्रवेश केलेला आहे आणि पक्ष म्हणजे दादांची माझी जे 99 पासून जे रिलेशन होते ते रिलेशन आणि दादांचं जे माझ्यावरती प्रेम होतं कार्यकर्ते अनेक नाही, मी आता फक्त पक्ष प्रवेश केलेला आहे आणि फॉर्म भरण्याची प्रक्रिया आतमध्ये चालू आहे। पक्षश्रेष्ठी जो निर्णय देतील त्याचा फॉर्म फायनल होईल।